स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानं या येत्या गुरुवारी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडव्याचा मांगलिक सण साजरा करण्यासाठी सज्ज होईल, तेव्हा आकाशातील ग्रह नक्षत्राची एक अशी अजब व दुर्मिळ रचना जुळून येणार आहे, जी गेल्या 11 वर्षात कधीही पाहिली नसेल. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका अकाली वादळाची चाहूल ठरणार आहे. या काळात स्वयं भगवान भोलेनाथची एक अशी गुप्त शक्ती तुमच्या अवतीभोवती संचार करणार, ज्याचा तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल. पण सावधान, ही शक्ती एकतर तुम्हाला शून्यातून राजा बनवू शकते किंवा तुमची थोडीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटातही ढकलू शकते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कुंभ राशीच्या जातकानो, तुम्ही गेल्या काही काळापासूनच्या मानसिक द्वंद्वाचा किंवा आर्थिक अस्थिरतेचा सामना करत होतात, त्या सर्व वेदनाचा आणि कष्टाचा आता शेवट होण्याची वेळ आली आहे. कारण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात अशा 3 भयंकर मोठ्या वादळाच्या बातम्या येऊन धडकणार आहेत, ज्याने केवळ तुमचे घरच नाही तर संपूर्ण समाज थक्क होईल. लोक तुमच्या नशिबाचे कौतुक करताना थकून जातील, पण या बातमीच्या मागे दडलेलं हे रहस्य काय आहे आणि तुमच्या जीवनाचं चक्र अचानक 180 अंशात कसं फिरणार, हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून व्हिडिओच्या शेवटी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रत्येक माहिती तुमच्या जीवनासाठी मौलाचा दगड ठरेल. कुंभ राशीच्या जातकानं लक्षात ठेवा, नशीब जेव्हा दार ठोठवते तेव्हा ते फार काळ वाट पाहत नाही. तुमची छोटीशी चूक या सुवर्ण संधीला तुमच्या हातातून निसटून नेऊ शकते. या व्हिडिओमध्ये केवळ तुमच्या यशाचे मार्गच सांगितले नाही, तर अशा काही धोक्याच्या सावल्या आणि सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत, ज्या ऐकल्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल टाकलात तर मोठे नुकसान तुम्हाला सोसावे लागेल. भोलेनाथचा हा संकेत तुमच्यासाठी वरदान आहे की परीक्षा, हे सर्व रहस्य आता समोर येणार आहे. जर तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल आणि येणाऱ्या 7 दिवसात होणाऱ्या बदलाचे साक्षीदार व्हायचं असेल, तर हा व्हिडिओ एक क्षणही न सोडता शेवटपर्यंत पहा. तर कुंभ राशीच्या जातकानो, येत्या गुरुवारी गुढीपाडव्याच्या अत्यंत पवित्र आणि मांगलिक मुहूर्तावर आकाशातील ग्रह नक्षत्राची एक अशी अजब स्थिती जुळून येते, जी गेल्या 11 वर्षात कधीही पाहिली नव्हती. गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत कराल, तेव्हा देव आदिदेव महादेव स्वयं भगवान भोलेनाथची एक गुप्त आणि शक्तिशाली ऊर्जा तुमच्या राशीवर थेट अभिषेक करणार आहे. हा केवळ सण नाही, तर तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची किल्ली आहे. यात गुरुवारी होणारा हा ग्रहाचा महायोग तुमच्या आयुष्यात अशा बदलाची नांदी ठरेल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हा काळ तुमच्या आयुष्याला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार, हे जाणून घेण्यासाठी या भविष्यवाणीच्या शेवटपर्यंत प्रत्येक शब्दाकडे लक्ष देणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कुंभ राशीच्या जातकानो, या गुरुवारी पहाटेपासूनच तुम्हाला एक विलक्षण आणि अकालनीय चैतन्य जाणू लागेल. जणू काही विश्वातील सर्व सकारात्मक शक्ती तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. गेल्या 11 वर्षापासून जे काम तुमच्या हातातून निष्ठत होते किंवा जे भाग्य तुम्हाला सातत्याने हुलकावणी देत होते, त्या सर्व गोष्टी आता एका क्षणात बदलणार. भगवान भोलेनाथची ही विशेष कृपा केवळ तुमच्यावरच नाही, तर संपूर्ण कुटुंबावर बरसेल. या दिवशी घडणारी प्रत्येक घटना तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन जाण्यासाठी एक पायरी म्हणून काम करेल. फक्त तुम्हाला या दैवी संकेतांना ओळखण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या जातकानं, या गुढीपाडवा तुमच्यासाठी फक्त एक सण नसून एक महापरिवर्तन आहे. गुरुवारी होणारे हे ग्रह बदल तुमच्या कुंडलीत राजयोग निर्माण करत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती, मान सन्मान किंवा कौटुंबिक सुख एकाच वेळी उंचावणार आहे. पण लक्षात ठेवा, हे नशीब अचानक चमकणार असल्यामुळे गोंधळून जाऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात येणारी ही मोठी क्रांती तुम्हाला भविष्यात कोणत्या दिशेला नेणार आणि या गुढीपाडव्याला नेमकी कोणती 3 गुपिते उघड होणार, हे जाणून घेणे आता भविष्यवाणीचा पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुंभ राशी जातकानो, येणारा गुरुवार केवळ तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण घरासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही नवीन वर्षाची गुढी उभाराल, तेव्हा तुमच्या कुटुंबात एका पाठोपाठ एक अशा 3 मोठ्या आणि भयंकर आनंदाच्या बातम्या घेऊन धडकणार आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली होती. या बातम्या इतक्या धक्कादायक आणि सुखद असतील की तुमच्या नातलगांना आणि शेजारच्यांनाही तुमचा हेवा वाटू लागेल. ते विचारतील, असं अचानक कसं घडलं? पण चमत्कारिक यश भोलेनाथच्या आशीर्वादाचा परिपाक आहे, हे तुम्हाला माहीत असेल. कुंभ राशीच्या जातकानो, पहिली आनंदाची बातमी तुमच्या घराच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असेल. जिथे अडकलेले धन अचानक तुमच्या हाती येईल, ज्यामुळे घराचे
ऋण व कर्जाचा डोंगर पूर्णपणे नष्ट होईल. दुसरी आनंदाची बातमी तुमच्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीशी किंवा तुमच्या करिअरमध्ये एक मोठ्या यशाशी निगडीत असेल, ज्याचे तुमचे मान समाजात उंचवेल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे तुमच्या घरातील प्रदीर्घ काळापासून चाललेल्या वादाचा किंवा तणावाचा अंत होणारी असेल. अचानक घरातील वातावरण इतके प्रसन्न होईल की जणू काही साक्षात लक्ष्मी आणि महादेवाची कृपा या गुढीपाडव्याला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आली आहे. मित्रांनो, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे का गरजेचं आहे हे तुम्हाला आता उमजलेच असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या गुरुवारी गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी तुमच्या करिअरच्या कुंडलीत एक असा 0 ते शिखर योग तयार होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी किंवा व्यवसायात तुम्ही ज्या आव्हानांचा डोंगर सोसत होतात, ती सर्व संकटे या एका दिवशी मातीमोल होणार आहेत. तुमच्या राशीत धनलक्ष्मीच्या अशा काही गुप्तरेषा उघडणार आहेत, ज्याने अडकलेले मोठे पेमेंट किंवा तुमचे जुने देणी अचानक परत मिळतील. हे पैसे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन गुंतवणुकीसाठी एक मजबूत आधार देतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पुन्हा कधीही खाली येणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, केवळ आर्थिक नफाच नव्हे तर तुमच्या विदेशवारीचे किंवा लांबच्या प्रवासाचे दरवाजेही या दिवशी उघडणार आहेत. जर तुम्ही परदेशात नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल, तर या गुढीपाडव्याला तुम्हाला एक अशी संधी मिळणार आहे, जी तुमच्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा दिवस एखाद्या वरदानासारखा आहे. तुमच्या वरिष्ठांकडून केवळ तुमची प्रशंसाच होणार नाही, तर प्रमोशन किंवा पगारवाढीचा असा काही धमाका होईल, ज्यामुळे तुमचे सहकारी थक्क होतील. हा काळ तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देणारा एक अत्यंत दुर्मिळ क्षण आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हा येणारा गुरुवार केवळ तुमच्या खिशासाठीच नाही, तर तुमच्या काळजासाठीही एक अद्भुत भेट घेऊन येत आहे. गुढीपाडव्याचा हा मांगलिक दिवस तुमच्या प्रेमजीवनात अशा काही भावनांची लाट घेऊन येईल, ज्याने जुन्या जखमा भरून निघतील. जर तुमच्या नात्यात गेल्या काही काळापासून दुरावा आला असेल किंवा कोणाच्या हस्तक्षेपामुळे वाद होत असतील, तर या दिवशी त्या सर्व नकारात्मकतेचा अंत होईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या प्रेमसंबंधांत पुन्हा एकदा तोच ताजेपणा आणि ओलावा निर्माण होईल, ज्याने तुमचे आयुष्य स्वर्गसुखासारखे वाटू लागेल. ही केवळ एक साधी भेट नसेल, तर तुमच्या भविष्यातील शुभ परिवर्तनाचा एक संकेत असेल. कुंभराशीच्या जातकांनो, जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी या गुढीपाडव्याला स्वर्गातून काही सुवर्ण प्रस्ताव खाली उतरणार आहेत. लग्नाच्या वाटाघाटीत जे अडथळे किंवा कौटुंबिक विरोध येत होता, ते आता अचानक दूर होतील. एखाद्या मांगलिक कार्यात किंवा कौटुंबिक सोहळ्यात तुम्हाला तुमचा असा जोडीदार भेटू शकतो, जो तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. हा केवळ योगायोग नसेल, तर नियतीने आधीच लिहिलेली ती गाठ असेल, जी या गुरुवारी घट्ट होणार आहे. इतकेच नाही, तर ज्या दाम्पत्यांना संतानप्राप्तीची ओढ लागली आहे, त्यांच्यासाठीही ही गुड न्यूज मिळण्याचा हा अत्यंत शुभ काळ आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, परंतु लक्षात ठेवा, करिअर आणि प्रेम या दोन्ही आघाड्यांवर यशाचे हे शिखर गाठत असताना तुमच्या अहंकाराला इगो दूर ठेवणे आवश्यक आहे. यशाच्या गर्दीत तुमच्याभोवती असलेल्या छुपे शत्रू अधिक सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे तुमचे पुढचे पाऊल उचलताना पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही तुमच्या कामाच्या नियोजनात आणि नात्याच्या जपणुकीत एक विशिष्ट गोपनीयता व संयम पाळला, तरच तुम्हाला हे यश दीर्घकाळ टिकवता येईल. या यशाच्या मागे लपलेले ते रहस्य काय आहे, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा कितीतरी पटीने पुढे जाणार आहात? हे समजून घेण्यासाठी या भविष्यवाणीचा शेवटचा भाग पाहणे तुमच्यासाठी आता अनिवार्य झाले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुमच्या आयुष्यात गरिबी, दारिद्र्य किंवा सततची इडापिडा पाठ सोडत नसेल, तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक अमोघ धार्मिक उपाय अवश्य करा. गुरुवारी सकाळी गुढी उभारल्यानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरून त्यात थोडी काळी तीळ आणि 1 रुपयाचे नाणे टाका. हा कलश भगवान भोलेनाथांच्या फोटोसमोर ठेवून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर हे तीर्थ संपूर्ण घरात शिंपडा आणि उरलेले पाणी एखाद्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य मुळापासून उपटून टाकेल आणि साक्षात महादेव तुमच्या घराचे रक्षण करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, श्रद्धा आणि विश्वासाने केलेला हा एक छोटासा बदल तुमच्या जीवनातील दुःखाचे डोंगर फोडून सुखाचा मार्ग मोकळा करेल. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की महाबली हनुमानजींनी तुमची सर्व संकटे दूर करावीत आणि तुमच्या गरिबीचे रूपांतर श्रीमंतीत व्हावे, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान लिहायला विसरू नका, कारण तुमची ही एक कमेंट तुमच्यावरील संकटांचे निवारण करण्यासाठी बजरंगबलींना साथ घालेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या भक्तीच्या प्रवासात सामील व्हा, कारण ज्यांच्या पाठीशी हनुमानजी आहेत त्यांचे नशीब चमकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.